औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद झाला आणि नागपुरात मोठा हिंसाचार झाला। आता नागपूर शांत झालेलं असलं तरी काही भागांमध्ये अजूनही खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त आहे। त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरला काल जाऊन घटनेचा आढावा घेतला आणि हिंसाचार करणाऱ्यांकडनं नुकसान भरपाई वसूल करणार असल्याचं सांगितलेलं होतं। नागपुरात हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम। दोषींकडून नुकसान भरपाई वसूल करणार। नागपुरात झालेला हिंसाचार महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिलाय। या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड झाली, जाळपोळही झाली आहे। इतकंच काय तर पोलिसांवरही हल्ले करण्यात आले। या समाजकंटकांनी तर एका महिला पोलिसाचा विनयभंगही केलाय। ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच नागपूरचा दौरा केला आणि घटनेचा आढावा घेतला। ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे। त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना नुकसान भरपाई ही येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे। त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या आंदोलनात औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। त्यामध्ये आयत लिहिलेली चादर होती अशी अफवा पसरली होती। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी केली। सुरुवात जिथे झाली त्या घटनेची शहनिशा व्हायला पाहिजे। कोणी म्हणतं की चादर नव्हती, कोणी म्हणतं होतं। सीसीटीव्ही फुटेज आहे, जे म्हणतात नाही आहे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, जे म्हणतात आहे त्यांची सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि त्यानुसार तुम्ही कारवाई करा। सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर घटनेच्या परिसरातील 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी अजूनही कायम आहे। त्यामुळे व्यापारावर मोठा फटका बसतोय। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। काही निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय। त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे। पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत। खरं तर कोणत्याही शहरात हिंसाचार होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन मन दुभंगण्याची शक्यता असते। त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान होतं ते वेगळंच। त्यामुळे प्रत्येकाने शांतता पाळण्यासोबतच कायदा सुव्यवस्थेचंही भान राखणं गरजेचं आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।